नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आपण चाललेलो आहोत नेपाळला. बघू शकता ही गाडी घेऊन चाललो आहे आपण. आता निघतोय थोड्या वेळात आपल्या घरून. हे आपले पोरं आपल्याला सोडायला आलेत. निघालेलो आम्ही नेपाळला जाण्यासाठी. नारळ फोडण्याची तयारी चालू आहे. हा फोड. ठेवायचं काम पण नाही काम पडलं. 2 hours later. गाडी चालून पद्धतशीर दमलेलो आहोत. आता आम्ही नागपूरपासून 250 किलोमीटर मागे आहेत. चहा प्यायला थांबलोय. हो, कसं वाटतंय? अरे तुम्हाला झोपाले, मी तर कंटिन्यू गाडी चालवतोय. आज तर पहिलाच दिवस. मॉर्निंग मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता नागपूरला. अयोध्येला पोहोचायचे आपल्याला आज रात्री. परत नॉनस्टॉप जाणार आहे अयोध्या. आता आम्ही नाश्ता करून घेतो. ते जरा नाश्ता करायला थांबलोय मामाच्या ढाब्यावर. ही गाडी फुल मारली. मामाच्या ढाब्यावर थांबलेलो, पण नुसता आलू पराठा होता. इकडे नुसती झोड घेतले. मेंदूवडा, मसाला डोसा, उत्तप्पा, पुरी भाजी, गुलाबजाम. मामाचा ढाबा होता, अजून तो बारक्या मामाचा होता, मोठ्या मामाचा. इकडे मोठ्या मामाचा ढाबा भेटलाय, त्याच्यावर नुसते ठोक घेतले. 9:30 वाजले. अजून लय लांब जायची. कसं वाटतं तुला? मला तर बरं वाटतो. झोपा काढून कसं वाटतं तुला? झोपा काढून निघल्यापासून झोपलाय. झोपलो होतो ना. अरे या डोल्यांच्या बघ, वाकून बघा किती माझ्या झोप अटकले डोल्यांचे. एकच माणूस इथे झोपला नाही तो तू. टोल शाळेत टोल बघितलं होतं. दनादन वाजवत होतं. या रस्त्याला काय टोल आहे? 10 मिनिटाला टोल आहे. 2 hours later. प्रयागराजला आलोय आम्ही आता. अंघोळ धुवायला. गंगा आरती झाली आत्ताच. हो, थंडी आहे का? आता अंघोळ धुवायचे. इथे नदी आहे पुढे. अंघोळ धुवून मग जाणार अयोध्येला. बघू शकता मित्रांनो, आपण आता प्रयागराज मध्ये आहेत. आणि ते प्रयागराजचं मंदिर चाललेलो आहे. आम्ही आता दर्शनासाठी भजन चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. 25 तास प्रवास करून आपण फायनली पोहोचलेलो आहेत काल रात्री अयोध्येमध्ये. काल पोहोचलो आपण आणि आज आपण दर्शन घेणार आहोत अयोध्येचं. हा बघू शकता इथे आपला रूम आहे. ही आपली गाडी इथे लावलेली आहे. काल रात्रीच पोहोचलोय. 1600 किलोमीटर ट्रॅव्हल करून पोहोचलोय. आज दर्शन घेणार आणि जाणार नेपाळसाठी. तर चला बघा पुढे. जी बगी आलेली आहे. चला बघीत बसून आता अयोध्या फिरायची आपल्याला. फिरतो बगी मध्ये अयोध्येत. भाऊला चिकना दिसतोय आज. काय लावलाय? हर महादेव लावलाय. हनुमानगडीचं दर्शन घ्यायला. म्हणजे भाऊ लोक येतात. क्या फायदा? अभी आपके किधर जाने का? किधर जाने का? इधर चलना है. चप्पल तो इधर रखा है. चलो सब यहाँ कहाँ करेंगे? सब चप्पल लेके आते ना. कैसा लेगा? पन्नी मेरा लेना. नको बाबा तुला समजत नाही. बाबा काय भी बोलते.
हनुमानगडीचं दर्शन झालं आमचं. आता आम्ही चाललेलो आहे दशरथजी का राजमहल. मग त्याच्यानंतर राम जन्मभूमी अयोध्या मंदिर बघायला जाणार आहे. हे आमचा बाबा गाईड आहे. दशरथ महल अंदर जाना नहीं क्या अंकल? इधर से जाने का क्या मंदिर में? जाके आए क्या फिर? आप भी आ रहे? हाँ ठीक है, जाके आते. बाबा जी चलो, इधर का हो गया दर्शन. अभी राम मंदिर. चलो अभी किधर जाने गए? इथं दर्शन झालेले आहेत आमचे. आता आम्ही राम मंदिराचं दर्शन करायला चाललोय. हे बघा, चक्रवर्ती महाराज दशरथजी का महाल. आता राम मंदिरचं दर्शन. आता आम्ही इथून चाललेलो रामललाच्या दर्शनासाठी. बघू शकता इकडे लाईनी लागलेल्या आहेत. आता पुढे जाऊन आम्हाला मोबाईल जमा करायला लागतो. आता भेटू बाहेर दर्शन करून आल्यावर. बघू शकता आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गेटच्या इथे. इथून आतमध्ये आहे रामललाचं मंदिर. आतमध्ये जायचं आपल्याला. आता भेटू आल्यावर. 2 hours later. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघलेलो आहेत नेपाळला जाण्यासाठी. आता इथून आमची गाडी आहे, तिथं जाऊ आणि मग तिथून आम्ही नेपाळला. दर्शन झालं आमचं, एक नंबर दर्शन झालेलं आहे. खाना पीना हो गया तो बनवाना पड़ता है. तुमको बनाना है. हे आमची रिक्षा. लेकिन इधर सिस्टम बहुत बेकार है. पैसे लेके तो बनाते हैं. आम्ही निघालेलो आहोत आता इथून अयोध्येमधून नेपाळला जाण्यासाठी. दर्शन झालं आहे आमचं. आता बॅग वगैरे लावायचं काम चालू आहे. आता वाजलेले आहेत 12. इथून निघून आता डायरेक्ट पोखरा सिटीसाठी जाणार आहे. पोखरा 10 घंट्याची रनिंग आहे. 10 घंटे रनिंग करून अयोध्यावरून नेपाळला जाण्यासाठी निघलं नाही. तर बघू शकता कशी पलटी झाली पद्धतशीर. इकडे उतरला गाडी. घ्या इकडे घ्या. डायरेक्ट घोडा पलटी, टांगा पलटी, घोडा फरार झाला. इकडे बघू शकता आपण यूपी आणि नेपाळच्या बॉर्डरला. इथे छत्रपती शाहू महाराजांचा बॅनर लागलेला आहे बॉर्डरला. बॉर्डरच्या थोडा आधी इथे. फायनली आम्ही नेपाळला पोहोचलेलो आहोत. इथे गाडीचं परमिट काढायला लावलाय. तर बघू शकता पूर्ण आपण नेपाळमध्ये आलोय. गाडीचं परमिट काढायला लावलाय आणि करन्सी एक्सचेंज करायला लावलेली आहे. करन्सी एक्सचेंज करायला लावली आम्ही नेपाळची. 84. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. नेपाळमध्ये आहेत आम्ही. बघू शकता किती अंधार आहे इथे. 5:30 वाजताच. काय आता चला.